नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 1:15 झालेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि केतू सुद्धा अजून आलेली नाही आहे. आता मला फोन करून विचारावं लागेल की एवढा लेट का होते त्यांना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे तुम्ही बघू शकता बाहेर जोराचा पाऊस लागलाय. 2 दिवस झाले पाऊस पडतोय सारखा, त्यामुळे मुलांना स्कूलमधून यायला थोडासा लेट व्हायला लागलेला आहे. आता बघू एक्झॅक्ट कारण काय झालंय ते आता मला केतू सांगायला आल्यावरती. मी किचनमध्ये आलेली आहे. लाईट आता मला बटाट्याची रस्सा भाजी करायची. आता अजून टॅमॅटो मला कट करायचे, तर बटाटा टॅमॅटो आणि कांद्याची रस्सा भाजी कशी करायची मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. बघू शकता घड्यात वाजलेले आहेत 1:15 वाजायला आलेले आहेत, पण अजून आलेले नाही आहे केतू. लाईट्स गेले तरी पण आपल्याला इथे भरपूर प्रकाश आहे. तर आता मी फोडणी घालते बटाट्याची रस्सा भाजीला. तर आता पातेल्यामध्ये तेल ओतून घेऊया. तेल अगदी थोडंसं घालायचं. तेल छान गरम करून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. आता पाव चमचा राई छान तडतडले. हिंग घालूया आणि आता घालूया आपण यामध्ये कांदा. आणि याचाच कढीपत्ता पण घालूया. कांदा कढीपत्ता छान परतला गेलेला आहे. या स्टेजला आपण यामध्ये टॅमॅटो घालूया. आता आपण यामध्ये घालायचे बटाटे. बटाटे 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे. आता आपल्याला मसाले घालायचे. सुरुवातीला आपल्याला पाव चमचा हळद, त्यानंतर आपल्याला घालायचे लाल तिखट आणि आता घालायचं आपल्याला कांदा लसूण मसाला. मी हे साधारण 1.5 चमचा घालते आणि आता हे परतून घेऊया. तर थोडंसं पाणी घालूया. म्हणजे मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. अजून एक अर्धा ग्लास मी घालणार आहे. साधारण 1.5 ग्लास भर मी पाणी घातलेलं आहे, कारण ही मला थोडीशी पातळ करायची. आता आपण ह्याला झाकून ठेवूया साधारण 5 मिनिटं. काय गं एवढा वेळ? ट्रॅफिक कशामुळे? पावसामुळे? बाकी काही नाही ना कारण? आम्ही केला होता फोन. आशिष दादाने आणला की पप्पू दादाने आणला? ओके, चला मग आवरा. छत्री नेली होतीस तू? मला वाटलं का? ओके ओके, हात पाय धुवा, कपडे पण चेंज करा. केतू आताच फ्रेश झालेली आहे आणि केळ खात बसली आहे. भूक लागली? टिफिन खाल्ला? अर्धाच खाल्ला नेहमीप्रमाणे. का असं करते? टाइम असं किती द्यायला पाहिजे बाळाला माझ्या? 1 तास? अर्धा तास पण नाही मिळत तुम्हाला? आम्हाला 20 मिनिटं भेटतात, त्यामधले 5 मिनिटं जातात पहिलेच. अवघड आहे. तर आता आम्ही बटाट्याची रस्सा भाजी बनवते. ती झाली की मग जेवायला बस. ठीक आहे. सकाळची भेंडीची भाजी कशी वाटली? आवडली?
परत परवा आणू का भेंडीची भाजी? भेंडीची भाजी खूप आवडते ना मला म्हणजे. तर चला मंडळी, आपली बटाट्याची रस्सा भाजी वाफली की नाही ते चेक करूया. आणि झाली असेल तर आता फक्त त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे की आपली भाजी रेडी. चला आता चेक करून बघूया बटाटा वाफलाय की नाही. आय थिंक वाफला असेल. हे बघा वाफलाय, चांगला वाफलाय. तर आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा म्हणजे आपल्या रस्सा भाजीला थोडासा दाटसरपणा येतो. आज ॲक्च्युली कोथिंबीर हवी होती, पण काल कोथिंबीर मला मार्केटमध्ये मिळालीच नाही, कारण भरपूर अशी खराब होती. आणि आता सध्या पावसाळा असल्यामुळे कोथिंबीर मिळतच नाही आहे मार्केटमध्ये. म्हणजे मिळते पण चांगली नाही मिळते, थोडीशी खराब झालेली अशीच मिळते. अरे वा, लाईट पण आले. वा, तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्याच्या रस्सा भाजीला कसा मस्त कलर आलेला आहे. तर चला, भाजी रेडी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि केतूला जेवायला वाढते. बाय द वे, याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकायला पाहिजे, म्हणजे छान टेस्ट येते. म्हणजे आपली कोणती पण भाजी असते त्याच्यामध्ये थोडासा बॅलन्स राहतो. तर यामध्ये मी थोडीशी किंचितशी साखर घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता, अगदी थोडीशी घालते मी साखर, जास्त नाही घालायची. याच्याने आपली जी टेस्ट असते ना ती छान बॅलन्स राहते. म्हणजे सगळे गोड, आंबट, तिखट, खारट जे काय असेल ते सगळे गुणधर्म या भाजीमध्ये उतरतात. मी सगळ्या भाज्यांमध्ये थोडंफार तरी साखर किंवा गूळ घालतो, कारण छान लागते, टेस्ट एकदम मस्त लागते. तर मंडळी, आता मी गुळाचा शिरा बनवते. केतूला डब्यामध्ये द्यायचे, तिचं आता ट्युशन आहे. तर आता काय बनवायचा प्रश्न पडलेला, आणि त्यामुळे गोड पण खायची इच्छा झाली होती मला पण आणि केतूला पण. त्यामुळे आता ठरवलं आहे गुळाचा शिरा बनवूया. तर आता इथे गूळ छान पाण्यामध्ये विरघळून घेतलेले, गॅस बंद करते आणि आता इथे रवा छान भाजून घेते पटपट. याआधी सुद्धा गुळाच्या शिऱ्याची मी रेसिपी टाकली आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही बघा तिथे. तर यामध्ये आता तूप घातलेलं आहे, तूप घालून छान भाजलेलं आहे आणि थोडासा रंग सुद्धा चेंज झालाय, तुम्ही बघू शकता, लालसर झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता रवा छान भाजला गेलेला आहे आणि मी तूप सुद्धा घातलेलं आहे. आता मस्त रंग आलेला आहे. तर आता आपला रवा भाजला गेलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला रवा छान भाजला आहे आणि या स्टेजला आता इथे मी गुळाचं पाणी जे तयार करून घेतलेलं आहे ते घालते. थोडं थोडं करायचं आणि घालायचं आहे आणि पुन्हा तुम्ही बघू शकता आपला गुळाचा शिरा रेडी झालेला आहे. तुम्ही याला गुळाचा शिरा म्हणू शकता किंवा लापसी सुद्धा म्हणू शकता. तर मस्त असं रेडी झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. त्याच्यामध्ये मी जायफळ वगैरे किसून घातलेली आहे ऑलरेडी आणि चवीपुरतं थोडंसं मीठ सुद्धा घातलेलं आहे. तर आता गॅस बंद करून घेऊया. तर आता वाजलेले आहेत घड्याळात 6:30 आणि आता माझा चहाचा टायमिंग झालेला आहे. 4:30 वाजता केतू ट्युशनला गेली, त्यानंतर मी थोडा वेळ झोपली, कारण पहाटे मी 4:30ला उठते रोज आणि त्यामुळे मला दुपारी थोडीफार झोप घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी थोडा वेळ झोप. चला आता मी चहा करून घेते. तर आता इथे चहा उकळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गॅस ओटा पण बराच खराब झालेला आहे. तर आज मला व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे. शाळा सुरू झाल्यामुळे मला सकाळी होत नाही, त्यामुळे आता मी रात्रीच्या वेळेस ओटा स्वच्छ करून घेईन. चला आता माझा चहा रेडी झालेला आहे आणि मी चहा पिऊन घेते. आता वेदांत किचन मध्ये आलेला आहे. काय करतेस? खाऊन झालं ना? सोया खाऊन झाला ना? ऑलमोस्ट. आणि काय नवीन काय अजून? काय ना, क्लासेस सुरू झाले ना आजपासून तुझे? आज पहिला लेक्चर होता. माझा पहिला लेक्चर होता ऑनलाईन. किती दिवसाचा आहे आता? 2-3 आठवडे. फक्त 2-3 आठवड्याचंच आहे, मग नंतर कोर्स पूर्ण झाला? मग दुसरा सॉफ्टवेअर.
अच्छा, मग किती सॉफ्टवेअर राहिले तुझे? 2 बाकी आहेत, फक्त हा आणि दुसरा. 2 झालं की संपलं. आणि काय ट्राय करतोयस दुसरं काय? अजून ट्राय ना करायचं. चल मग आता मी भाकरी करून घेते. आता मी लागते स्वयंपाकाला. तर मंडळी, इथे माझी भाकरी चालू झाली आहे करायला. आज भाकरीच करणार आहे कारण सकाळची रस्सा भाजी शिल्लक राहिली आहे, त्यामुळे आता मी भात नाही करणार आहे. तर केतू तुम्ही सगळ्यांनी चपला इथे. तर चला मंडळी, इथे माझ्या भाकऱ्या रेडी झालेल्या आहेत आणि सकाळची मस्त रस्सा भाजी पण आहे आणि सोबत आम्ही ठेचा आणि चटणी घेणार आहोत. तर एवढा इनफ आहे आम्हाला. आता रात्रीला भात मी केलेला नाही आहे, तर आता आमटी गरम झाली की आम्ही जेवायला बसणार. आता केतू आलेली आहे ट्युशनमधून आणि दोघा भावा बहिणींच्या गप्पा चालू आहेत. काय चाललंय गप्पा? ऑलिव्ह ऑइल बद्दल. तर चला तर जेवायला. इथे मी जेवणाचं ताट तयार केलेलं आहे. तर आता आम्ही सगळेजण जेवून घेतो आणि नंतर तुमच्याशी भेटते. तीन दिवस झाले ओटा स्वच्छ केला नव्हता आणि तुम्ही बघू शकता किती घाण झालं आहे. ही सगळी घाण सोया जेव्हा मी कुकरला लावते ना तेव्हा त्याचं पडतं, त्यामुळे हे सगळं जास्त घाण होते. आणि इथे थोडंसं दूध सांडलं होतं, त्याच्यामुळे इथे खराब झालं आहे खूप. तर इथे तुम्ही बघू शकता ओटा आणि गॅस स्टोव किती सुंदर क्लीन झालेला आहे. एकदम मस्त फ्रेश वाटायला लागलेला आहे. आणि इथे माझी भांडी पण झालेली आहेत बेसिंगमधली आणि बेसिंग पण मस्त क्लीन झालेलं आहे. तर किचन एकदम सुंदर वाटायला लागलेलं आहे. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.